मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झिरो टॉलरन्स आहे आणि त्यामुळेच अमरावतीच्या अँटी करप्शन अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की अमरावती महानगरपालिकेमधला लाचखोर वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी हा सचिन बोंद्रे याला 25 लाखाची लाच घेताना त्याला अटक केली आणि हा सचिन बोंद्रे दुसऱ्यांदा सापडलेला आहे। प्रत्येक वेळेला गोरक्षक जेव्हा त्याच्याकडे जातात या ईदेच्या वेळेला जेव्हा गायीच्या संदर्भात त्याला वारंवार सूचना दिल्या होत्या तर बोगस टॅगिंग करायचं, गोरक्षणामधली जनावरं सोडण्याकरता काही कसायांना बोगस टॅगिंग करून ते जनावरं हँडओव्हर करायचे, हे याचं काम होतं आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या निरपराध गायींचा कत्तल झालेल्या गोवंशाचाही शाप याला भोवला। परंतु आता अँटी करप्शन विभागाने याला पकडलं, तेवढ्यात थांबू नये। मी मनपा आयुक्त माननीय वर्षा लड्डा यांना ईदेच्या वेळेला सांगितलं होतं की हा बदमाश अधिकारी आहे आणि याला तातडीनं सस्पेंड करा, परंतु त्यांनी तेव्हा सस्पेंड केलं नाही। आता तातडीनं त्याला सस्पेंड करावं, याला कामावर घेऊ नये, याच्या पूर्ण संपत्तीची चौकशी झाली पाहिजे। कारण यांनी आता 47 लाखाच्या बिलासाठी जर 25 लाख घेतो तर यांनी गडगंज मालमत्ता जमा केलेली आहे। त्याच्या बायकोच्या नावानी, त्याच्या कुटुंबाच्या नावानी किती जमिना घेतलेल्या आहे, किती ठिकाणी प्रॉपर्टी आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अशा माणसाचं 5 वर्षापर्यंत केस नका चालू देऊ, 1 वर्षाच्या आत निकाल लागून याला खडी पोडायला तुरुंगात पाठवलं पाहिजे। आणि म्हणून आज अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्याचं मी निश्चितपणे अभिनंदन करतो, माननीय देवाभाऊचंही अभिनंदन करतो की गोहत्येला संरक्षण देणारा हा पशुवैद्यकीय अधिकारी आज अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये अडकला आणि त्यामुळं त्याला त्याच्या पापाचे फळ भोगावे लागणार आहे।